नमस्कार. एमसेन न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन नवीन शोसह नवीन नवीन घडामोडींसह भेटत असतो, पण एक आज खास घोषणा करण्यासाठी आणि एक नवीन सुरुवातीसाठी आपल्या समोर आलोय. एमसेन न्यूज चॅनल जे आहे ते एक नवीन करकरीत कोरा शो घेऊन येतोय. एक राजकीय हंगाम आहे, निवडणुकांची रणधुमाळी आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काय आहे राजकारण सुरू. प्रत्येकाला जे राजकारणाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सुकता लागली आहे, तसाच एक खास शो ज्याचं नाव आहे गल्ली ते दिल्ली, हा घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतोय. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि एमसेन न्यूज चॅनलचे सल्लागार संपादक संजय वरकड सर आणि मी हा शो तुमच्यासोबत घेऊन येतोय. वेगवेगळ्या मान्यवरांसह आम्ही तुमच्या भेटी घडून आणणार आहेत. सर, तुमचं खूप स्वागत आहे. काय संकल्पना घेऊन आपण हा शो जातोय त्याबद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण थोडं सांगायला पाहिजे. नक्कीच. आता सध्याचा जो काळ आहे तो राजकारणाचा अत्यंत शिगेला पोचलेला काळ आहे आणि आपल्या देशात असं म्हटलं जातं की लोकांना तीन गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त स्वारस्य असतं. त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष तीन गोष्टींकडे असतं. एक सगळ्यात आधी राजकारण, दुसरं क्रिकेट आणि मग फिल्म इंडस्ट्री. आता सध्या IPL चा पण खेळ सुरू आहेत, ते तर मॅचेस लोक बघतात आहे, पण ही जी संसदेच्या वरती कोण राज्य करणार, देशाचं नवीन सरकार कोणाचं येणार आणि हे सरकार आल्यानंतर लोकांचं आता जे लक्ष लागलेलं आहे सगळं, तर त्याकडं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यामुळे आपण समर्पक असे पद्धतीने हा शो सुरू करतो आहेत. खरं म्हणजे गल्ली ते दिल्ली याच्यामध्ये सगळं काही आलं, कारण दिल्लीहून भाषणं येतात, दिल्लीहून आपल्याला कोणावर टीका करायची नाही, परंतु या शोमध्ये लोकांचं म्हणणं काय, म्हणजे गल्लीमधली लोकांना काय वाटतं, की राजकारणाविषयी लोकांना काय वाटतं, लोक खूप कंटाळलेले आहेत का या सगळ्या गोष्टींना, लोकांना गृहीत धरलं जाते का. पत्रकार म्हणून आपलं वैयक्तिक मत काय असेल ते मी वेगळ्या पद्धतीने आपल्या वेगळ्या व्यासपीठावर मांडायला आपल्याला स्वातंत्र्य मिळतं, परंतु लोकांचं व्यासपीठ हा शो व्हायला पाहिजे अशी आपली प्रमुख भूमिका आहे. कारण प्रत्येक माणसाला आज असं आहे की लोकांना जाऊन तुम्ही 2 मिनिटाचा 2 सेकंदाचा आपण बाईट घेतो, तर विचारल्यानंतर त्याच्या मनातून त्याची जी वेदना आहे ती, त्याचं सगळं दुःख त्या सगळं सांगितलं जातं, की सगळं एक पक्ष फुटतो, दुसऱ्या पक्षात जातो, त्याचं चिन्ह इकडून तिकडे गेलं जातं. याची प्रचंड मोठी चीड लोकांमध्ये आहे. एक घडलेलं लोकांना आवडलेलं आहे का. साधारणतः एखाद्या शहराच्या नावावरती 25-25, 30-30 वर्ष राजकारण केलं जातं. आपण जिथून हा शो कंडक्ट करतो आहे, त्यामुळं हा शो आज आपण या सगळ्या गल्ली ते दिल्लीमधून सगळ्या महाराष्ट्राच्या आणि लोकांना अपील करणार आहोत. हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे, इथं तुम्ही व्यक्त व्हायला हरकत नाही. आपण लोकांना व्यक्त होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे व्यासपीठ सुद्धा या शोच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. निश्चितच. म्हणजे हा जो शो आहे, वरकड सरांचं जे म्हणणं आहे की आमची जी मतं आहेत ती पत्रकार म्हणून वेगळी आहेत, पण जी सामान्यांची मतं आहे, ज्या घडणाऱ्या लोकांना, हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा महोत्सव आहे, काय म्हणतात लोकसभेच्या निवडणुका, त्यावरती देशाचं भवितव्य ठरणार आहे. पण ही सगळी चर्चा आहे ती गल्लीत सुरू होते आणि मग त्या गल्लीतल्या चर्चेतनं उमेदवार आणि उमेदवाराची मतं आणि मग त्या दिल्लीपर्यंत त्याचे परिणाम जाणवतात आणि ह्या सगळ्यांची सुरुवात गल्लीत होते आणि परिणाम दिल्लीत दिसतात. तर अशाच आशयाचा हा जो शो आहे गल्ली ते दिल्ली, रोज संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला हा शो आपल्या एमसेन न्यूज चॅनलच्या 122 नंबरवरती आणि 881 नंबर HD मध्ये 2 चॅनलवरती बघता येणार आहे. तर हा आपल्याला एमसेन न्यूजच्या फेसबुक पेजवरती, यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टावरती अशा सगळ्या प्लॅटफॉर्म डिजिटल प्लस आपल्या टेलिव्हिजनवरती बघता येणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जे राजकीय भाष्य करणारे आहेत किंवा प्रत्यक्ष उमेदवार आहेत, या सगळ्यांना या शोमध्ये आम्ही टप्प्याटप्प्यानं सामावून घेणार आहोत आणि ते सगळ्यांची मतं, त्यांचं काय म्हणणं आहे, जे राजकारणी आहेत किंवा राजकीय अभ्यासक आहे, सामान्य जनता आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, ही सगळी मतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, सगळ्यांना आपण दिल्लीपर्यंत जाणार आहोत, पण शो जसा आहे गल्ली ते दिल्ली, तर सुरुवात आज जो आहे थोडक्यात फक्त छत्रपती संभाजीनगर मध्ये काय सुरू आहे यावरती आपण तुमची भूमिका जाणून घेणार आहोत. तसं तर हा जो शो आहे हा आपल्याला महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावरती काय आहे, मराठवाड्यात काय सुरू आहे आणि याच्या देशात काय परिणाम होत आहे याच्यावरती आपण मान्यवरांना घेऊन चर्चा करणार आहोत उद्यापासून. पण आज तुम्हाला आपण गल्लीतनं सुरू करतोय, छत्रपती संभाजीनगरकडे कसं बघतो? नक्कीच. छत्रपती संभाजीनगर आता हे असं शहर झालेलं आहे की हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेलं शहर आहे. पूर्वी काय व्हायचं की पुणे, मुंबई या इथलं काय कोण निवडून येतं, मुंबईमध्ये कोणाचं वर्चस्व आहे असं बघितलं जायचं, परंतु आता असं आहे की संभाजीनगर हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने केंद्रबिंदू मी अत्यंत जबाबदारीने म्हणतो. कारण वंचित बहुजन संघ आणि MIMची मागच्या वेळची जी युती तिने महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला होता. 1989 पासून शिवसेनेने या शहरात प्रवेश केला होता, त्यावेळेसही इतिहास घडला होता. शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस काढली होती, त्यावेळी
त्यावेळेस सुद्धा या शहरामध्ये इतिहास घडवला होता. आता आपण जसं उल्लेख केला की छत्रपती संभाजीनगर अर्थातच हे नाव नामांतर झालेलं आहे, परंतु निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर अजूनही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असंच नाव आहे. औरंगाबाद की संभाजीनगर या विषयावर 25 ते 30 वर्ष या शहराचं राजकारण झालेलं आहे. ना औरंगाबादकर ज्यांना आवडतं त्यांनाही काही त्याचा फायदा झाला, ना संभाजीनगर म्हणलेल्या लोकांनाही त्याचा काही फायदा झाला. खरं म्हणजे असं हे माझं वैयक्तिक मत जर असलं तरी आपण लोकांना विचारूयात की तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे. नामांतर पाहिजे, शहराचा विकास पाहिजे, तुम्हाला नेता कोणता पाहिजे, असं सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. एकमेव असं शहर आहे की जिथं धार्मिक ध्रुवीकरण करून राजकारण केलं जातं असं ज्येष्ठ पत्रकार नेहमी सांगत आलेले. माझं सुद्धा तसंच निरीक्षण आहे. मग विकासाचं काय करायचं या सगळ्या प्रश्नावर आपण धार्मिक ध्रुवीकरण हवं की विकास हवा लोकांना याविषयी सुद्धा लोकांची मतं आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं देव आपण जे सांगितलेलं आहे की आपण हा शो लोकांसाठी सुरू करतो आहोत, तर लोकांचं हक्काचं व्यासपीठ आहे. लोकांनी आपल्याला त्या माध्यमातून वेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारायला पाहिजे. आपण त्यांच्या प्रश्नाची सुद्धा या शोमध्ये दखल घेऊ. सध्याचं हे जे राजकारण आता मराठवाड्यामध्ये सुरू आहे त्याचा नेमका केंद्रबिंदू हे शहर झालेलं आहे. मूळ शिवसेना फुटल्यानंतरचं जे सगळ्यात मोठं आता उमेदवार निवडीचा एकनाथ शिंदे गटासमोर मोठं आव्हान आहे, तो अजून त्यांना सोडवता आलेला नाही. या सगळ्या गोष्टींवर आपल्याला साधक बाधक चर्चा करावी लागणार आहे. हा म्हणजे महाविकास आघाडी असेल की महायुती असेल, दोघांच्याही सगळ्या राज्यात जे आहे काही जागांवर जे वाद आहे ते कंटिन्यू आहे. आणि इथला जे स्थानिक विचार केला असेल संभाजीनगर औरंगाबादचा, त्यातले प्रामुख्यानं शिंदे गटाला अजून उमेदवार देता आलेला नाहीये किंवा शिंदे गटाला जागा सुटती की भाजपला, हा तिढा कायम आहे. आणि या सगळ्या लढती त्याबरोबर महाराष्ट्रातल्या कुठल्या लढती महत्वाच्या आहेत, कुठल्या लढती रंजक होणार आहेत त्यावरही आपलं लक्ष असणार आहे. आणि त्या लढतींच्या मागच्या ज्या घडणाऱ्या घडामोडी आहे त्या आणि या सगळ्या गोष्टींसह आपण रोज उद्यापासून या शो मध्ये भेटणार आहोत. आणि हा शो उद्यापासून बघायला विसरू नका. आणि तुम्हाला जर या शो बद्दल काही तुमची भूमिका असेल, काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये जरूर मांडा, किंवा आम्ही कुठले मुद्दे घेतले पाहिजे, कुठल्या याच्यावर भाष्य केलं पाहिजे, त्यासाठी हे व्यासपीठ खुलं आहे. नक्कीच आपण यामध्ये आपण आता राजकारणाचा विषय आल्यानंतर आपण जसं म्हटलं की लोकांचे प्रश्न घेणार आहोत, तर लोकांचे प्रश्न घेण्यासोबतच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर जे आहेत की ज्यांना या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नाची जाण आहे, मग तो महाराष्ट्रातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, तो शेतीमालाचा प्रश्न असेल, औद्योगिक विकासाचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या भागामध्ये जे जे काही प्रश्न असतील असे सगळे जे तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञांना सुद्धा आपण या शोमध्ये सामावून घेणार आहोत. त्याचबरोबर जे सध्या अधिकारी आहेत की ज्यांच्या हातामध्ये ब्युरोक्रॅसी आहे, जे अंमलबजावणी करतात सगळ्या सरकारी योजनेचा, सध्या अस्तित्व म्हणजे अधिकार पदावर असलेले अधिकारी आणि निवृत्त झालेले अधिकारी यांना सुद्धा आपण या शोमध्ये बोलवणार आहोत. याशिवाय सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम करणारे म्हणजे ज्यांनी खरोखर सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि एखाद्या 2 गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडून दाखवलेला आहे, किंवा पाण्याच्या गळतीवर आपलं शहर म्हणजे पाण्याच्या टंचाईनं इतकं लोक परेशान असताना सुद्धा सगळ्यात जास्त पाण्याची गळती आपल्या शहरामध्ये होते, त्याच्यावर काम करणारे तज्ज्ञ लोक आहेत. तर हे राजकारणी लोक यांच्याकडे वापर का करून घेत नाही, या लोकांना आपण विकासामध्ये यांचा सहभाग का घेत नाही, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळं संबंधित म्हणजे या शहरातील प्रत्येक नागरिकाचा जो माणूस प्रत्येक नागरिक मतदान करायला जाणार आहे त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबाचा आणि त्या कुटुंबातील प्रत्येक घटकाचा हा शो असणार आहे. नक्कीच. तर उद्यापासून हा शो बघायला विसरू नका. चौफेर मांडणी असणारा, 360 अँगल मधनं राजकारण आणि समाजकारण बघणारा, आणि ही निवडणूक सगळ्या मुद्द्यांसह, फक्त राजकारणच नाही सगळ्या मुद्द्यांसह सगळ्या विचारांसह तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा शो असेल. तर महाराष्ट्रातील सगळ्या सुजाण प्रेक्षकांना विनंती आहे की उद्यापासून हा शो नक्की बघा आणि तुमच्या ज्या काही भूमिका आहे, तुमची जी मतं आहे, तुमच्या सूचना आहे त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद.